student. We completed the first lesson, laws of motion. Today we continue the next lesson, the work and energy. कार्य आणि ऊर्जा. वर्क, energy, mechanical energy, law of conservation energy, and free fall. In textbook, some pictures are given. Generally, we say the work. आपण काम कशाला म्हणतो की आपण खूप अभ्यास केला, तुम्हाला खूप होमवर्क दिला, त्याला सुद्धा तुम्ही काय म्हणता, काम केलं. किंवा एखादा मॅनेजर ऑफिसमध्ये बसून तो काम करतो, त्याला सुद्धा आपण काय म्हणतो, आपण काम म्हणतो. पण सायंटिफिकली दॅट इज नॉट वर्क. मग देन व्हॉट इज वर्क? वी सी the some examples given in textbook. The some pictures. A person is walking with a bag on his shoulder. एक व्यक्ती काय करते, आपल्याला त्या शोल्डरवरती, त्याच्या खांद्यावरती ओझं बॅग घेऊन काय करते, चाललेले. Then a girl is writing in her notebook. A girl. Here girl is sitting. See, the girl is writing in his notebook. Next, a boy playing with the ball. मुलगा काय करतो, बॉल मध्ये खेळतो. इथे एक पिक्चर आहे. हा मुलगा प्लेइंग, दिस बॉय इज प्लेइंग विथ द बॉल. नेक्स्ट एक्झाम्पल, व्हॉट इज गिवन? द गर्ल इज वॉचिंग टीव्ही. हियर इज गर्ल, दॅट इज she is watching a TV. आता from this example, which is work? आता you see in first example, person is walking with a bag on his shoulder. We say that is a work because in this activity the person is a displacement. म्हणजे तो व्यक्ती एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातो. But in this example, the girl is writing in her notebook, but that is not work because in this activity the displacement does not take place. But scientifically जर displacement होत असेल तर work होतं. Suppose a boy is playing with a ball. Boy काय करतोय, चेंडूवर खेळतोय, but that time the force is perpendicular. That is not in this activity, is not a displacement. Then girl is watching TV. जी मुलगी काय होते, बसून काय होते, टीव्ही पाहतात. दॅट इज ऑल्सो नॉट वर्क. मग व्हॉट इज वर्क? डिफाइन वर्क. वर्क, if the displacement of body is perpendicular the force, the displacement काय असेल, perpendicular the force असेल, म्हणजे लंब असेल त्या बलाला. then if there is no net force acting on the body, but that time काय होतं, work is zero. Now what is work? Work is said to be done when the force applied on the object causes displacement. म्हणजे वर्क कधी म्हणायचं, जर एखाद्या वस्तूवरती बल लावलं तर काय होतं, त्या वस्तूचं डिस्प्लेसमेंट होतं. मग दॅट इज कॉल्ड द वर्क. म्हणजे एखाद्या वस्तूवरती बल लावल्यानंतर ती वस्तू एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाते. मग दॅट इज कॉल्ड द वर्क. वर्क इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. दिस इज द फॉर्म्युला. वर्क इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. सिंपल डेफिनेशन, व्हॉट इज वर्क इज सेड टू बी डन वेन द फोर्स इज अप्लाइड ऑन द ऑब्जेक्ट कॉजेस डिस्प्लेसमेंट ऑफ द work. आता amount of work done. What is the amount of work done? म्हणजे amount of work done किती? F be the applied force. F1 be the its component in the direction of displacement. The amount of work done. W is equal to F1 S. Here picture is given. Force, this force
on string, and this is a component force F1. आता F is the force on the string. हा जो फोर्स आहे तो काय आहे, त्या दोऱ्यावरती बल आहे. आणि थीटा बी द अँगल, हिअर अँगल दिलाय थीटा, कॉस थीटा. यू नो द ट्रिग्नॉमेट्री मध्ये कॉस थीटा म्हणजे ॲडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस. मग याच्यामध्ये आपल्याला हा बेस आहे म्हणून कॉस थीटा काय घेतला, बेस अपॉन हायपोटेनस, दिस हायपोटेनस F, म्हणजे F1 हा बेस झाला, F काय झाला, फोर्स ऑन स्ट्रिंग म्हणजे हायपोटेनस झाला. देअरफॉर मग F1 इज इक्वल टू F कॉस थीटा, जे हे काय होतं, F इकडे आल्यानंतर काय होणार, कॉस थीटाला मल्टिपल होणार, म्हणून द वर्क डन F1 इज इक्वल टू W बरोबर Fs कॉस थीटा. दॅट इज वर्क डन. वी टेक द व्हॅल्यूज ऑफ थीटा, कॉस थीटा. मग आपण काय घेऊ शकतो, थीटा काय घेतला, 0 घेतला. थीटा 0 घेतला तर याची किंमत आपल्याला काय येते, W बरोबर कॉस थीटा 0 घेतला तर 1 येतं, म्हणजे W बरोबर Fs. देन आपण काय घेतलं, 90 घेतला. मग थीटा 90 घेतल्यानंतर काय होतं, तो कॉस थीटा 90 0 येतं. 180 घेतल्यानंतर -1 येतं. मग आपण डिफरंट टाइप्स त्याच्या थीटाचे व्हॅल्यू घेऊन आपण कॅल्क्युलेट करू शकतो द अमाऊंट ऑफ वर्क. इन दिस वे this is only this important, म्हणजे वर्क, what is work and the amount of work done. Thank you. See you.